जण बोलतात की विष्णू शेटचा नाद नाही करावा, तो म्हणजे लोक कोणा बैलामध्ये आज बी धमक तीच आहे. तर आजही टॉपची गाडी मारायला तो आजही बसले. आम्हाला तुम्ही जपून राहू नका, अड्ड्यात आल्यानंतर हुकमी नाव द्या, आम्ही खेळायला कोणाशी बी तयार आहे. नाशिकला घोड्याबरोबर त्यांनी एकही गाडी सोडली नव्हती. नाशिक भागातली सर्व गाड्या मारल्या त्या नाशिकला. वर्षाची गाडी कोणाला सातारा भागात मारत नव्हती, ती गाडी त्या बैलांनी मारली होती. वाटलं की आता विष्णू शेट संपला, यांचा सर्जा संपला. दादा, तुमचा सर्वात आवडता गाडा मालक कोण? काही लोकांना हार सहन होत नाही, आणि ज्याने हार सहन होत नसेल त्यांनी मैदानात कोणी खेळूच पण नका. की अरुणनी दोन्ही हाताने बैलाची उपटी घातल्यात. आमच्या रंग रेकॉर्डिंग ना. मित्रांनो, हा बैल तुम्ही बघितला असेलच. वय वर्ष 16, परंतु अजूनही त्याच रुबाबात आणि त्याच थाटात हा बैल भल्या भल्यांना घाम फोडतोय. विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा ओटेक किंग सर्जा. मित्रांनो, या बैलाची आपण आज संपूर्ण मुलाखत घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. दादा, तुमचं नाव? शरद विष्णू पाटील. आता कधी तुम्हाला नाद लागली बैलगाडी क्षेत्रात? 94 सालापासून नाद लागलेला आहे बैलगाड्यांचा. तर तुमच्याकडे कोणती बैल होती तेव्हा? अगोदर जुनी बैला होती. मग जुना बैल म्हणजे असाच आमचा एक बामण डोंगरीवरनं बैल विकायला चाललेला होता ना एक माणूस. त्याच्याकरनं आम्ही राजा म्हणून नावाचा बैल घेतला होता. तर तो शेतीसाठी घेतला होता. तर आम्हाला माहित नव्हता पळेल म्हणून, तर आम्ही त्याचा फेरा वगैरे टाकला. असा बैल दिसायला चांगला होता. ते पळायला तेव्हापासून मग तो नाद चालू झाला. त्या बैलानंतर आमच्याकडे एक निवास तात्याकडनं हिऱ्या म्हणून पहिला घेतला होता आम्ही. त्याच्यानंतर एक बुधवाली वाडी म्हणून विसापूरच्या बाजूला, तिथनं एक पनार म्हणून घेतला होता, आणि लाडक्या म्हणून 3 बैल आम्ही घेतली होती. तिथपासून मग आपला नाव म्हणजे एकदम बिंजोरमध्ये मोठा चालू झाला. काय त्यांची किंमत कधी किंमत त्या टायमाला निवास तात्याकडनं आम्ही 70,000ची खरेदी केली होती. मला वाटतं 96 ला. मोठी किंमत असेल ती. हो, मोठी, सर्वात मोठी किंमत आम्ही दिली होती त्या काळातली. कारण त्यावेळीच तो हिऱ्याजाव बैल आम्ही घेतला होता. त्या बैलांनी आपले मानेरेचे रामभाऊ शेठ चा राजा म्हणून होता, आणि इंजान आणि वाघऱ्याचा बैल म्हणून तिकडं सलग 2 वर्ष कोणाला ते ऐकत नव्हतं ती गाडी. तेव्हा आम्ही ज्यावेळी हिरा घेतला त्या बैलाने ती गाडी त्या मैदानाला मारली. अख्खा मैदान तिकडे म्हणजे पूर्ण हे करीत होता, मजा करीत होता. म्हणजे तेव्हा आम्ही तो बैल घेतला होता. एवढी मोठी रक्कम कधी बैलाची? बैलच तसा होता तो. हा, बैल तसा होता. म्हणजे तुम्ही विचार करा, 2 वर्षाची गाडी कोणाला सातारा भागात मारत नव्हती, ती गाडी त्या बैलांनी मारली होती. सोनारपडचे विजय शेठ होता, त्याही आणला होता. राजा म्हणून बैल होता त्यांचा, तो त्यांची त्याही घेतला होता. 1 लाख काहीतरी 40,000ला त्या किमतीला घेतला होता. त्याही 1 वर्ष पळवल्यानंतर काही त्यांना वाटलं ते विकायला काढला. मग तो आम्ही 80,000ला घेतला होता. मादरमुठीचा बैल होता, राजा म्हणून. त्याच्यावर आमचा शेळ चालू झाला. त्याच्यानंतर एक बालक्या म्हणून एक बैल घेतला त्याच्या जोरला. त्यावेळी विलासराव देशमुख वगैरे इथे स्पर्धा होती स्कर्नाला स्पोर्टची. स्कर्नाला स्पोर्टच्या मध्ये आम्ही आपले इथले पुण्याचे आपले निलकंठ शेठ त्यांची गाडी आम्ही तिथं मारली होती. पण मुख्य आपले त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्याही सांगितलं आमची गाडी बसले. त्यावेळी आमच्या वडिलांनी त्यांची गाडी आमची बसली. आम्हाला त्यावेळी विलासराव देशमुख पण बोलला, मी तर गाडी बघायला नव्हतं, पण मग त्यावेळी आम्हाला 2 नंबर बक्षीस दिली तिथे. तिकडे का? हा. तुम्ही चकड्यावर पण पहिले बसायचे? हो, चकड्यावर मी बसत होतो पहिला स्टार्टला. काय सांगाल तेव्हा? मग सातारा गाड्यामध्ये मुंबईमध्ये मी पहिला स्टार्ट झालो बसायला. त्याच्यामध्ये तुम्हाला आता बैल पार्क करताना काही फरक जाणवतो का? नाही, आता कसा पारकचा म्हणजे विषय असा, बैल पारक करायला सगळी बैला जवळजवळ मी 70% मीच पारक करून घेतलेली समजा बैला. हा म्हणजे बाबांना सांगायचो का हा बैल 1 नंबर मध्ये पळेल, त्या बैलाला तुम्ही हे करा, अशी म्हणजे जवळजवळ पारक करताना मी केलेली आहेत. आता हा सुद्धा पारक करताना मीच घेतला होता. गावात आमच्या जवळजवळच घेतला. त्यावेळेला मी सांगितलं का हा मी फेरा टाकला, त्याला मी स्वतःपासून फेरा टाकला. मी बोललो हा 6 महिन्याचे बैल 1 नंबरामध्ये पळेल. तर त्यावेळेस त्यांनी त्याला काय बैल विकायचा नव्हता, पण काही कारणास्तव त्यांनी विकायला जेव्हा बैल काढला, मी बोललो बैल आम्हालाच दे म्हणून, तर तो आम्हाला ठेवला. तेव्हापासून त्यांनी तो आदात असताना त्यांनी मला वाटतं 42-45 शर्ती केल्या त्यावेळेस. मग आम्ही नाशिक म्हणजे 16 वर्ष झाली आमच्या जवळ. 16 वर्षाची बैल पळतात का मुंबईमध्ये? मुंबईमध्ये 16 वर्ष याची जोरीची बैल कोणाचीच बघा. तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस भंगारपूरवाल्यांचा पिंट्या पळत होता, त्याच्यानंतर आपला मोठा लक्ष पळत होता, ते सर्वांबरोबर याची शर्ती झालेली आहेत. आज एकही बैल तो मैदानात कुठेच नाही. फेना भिवंडीवाल्यांचा सुंदर पालाचा, त्याच्यानंतर आमचे इथले ओवल्याचे रुपेश मुंगाजी म्हणून त्यांचा शाहीर पालत होता याच्या जोरला. मैदानात एकही बैल त्याची जोरीचा आज पण दाखवा कोणी आहे का बघा? सर्जा जोडीचा बैल नाही मैदानात पळत. बेतोरवाल्यांचा शंभू, सगळी बैला बाद झाल्या जवळजवळ, म्हणजे बैलाच नाही दिसत ती आता मैदानातच नाही कुठं. म्हणजे मग जवळजवळ मेली पण असती. छोटा लक्ष झाला, हे झाला, हे बैलांबरोबर सगळ्यांबरोबर बैल पळालेला आहे. तुम्ही अजून पण इतकं का पळवता बैलाला? त्याची आता त्याची इच्छा आहे, त्याची बघा तुम्ही. त्याला आम्ही सोडला तर त्याला गुलाल टाकला तर त्याला वाटत आम्हाला कधी नेतो पळाला. आता त्याची इच्छा म्हणून आम्ही पळवतो, असं काहीच नाही का आम्ही त्याला जबरदस्ती म्हातारा झाले म्हणून पळवत सोडलोय. आजही गुलाल टाकला, जर पिकअप तुम्ही लावली तर कधी पिकअप मध्ये त्याला चालवतो, त्याची इच्छा आहे म्हणून आम्ही पळवतो. असं काहीच नाही का त्याला आम्ही त्रास देतो.
सर्जा जीवनातील सर्वात मोठा संघर्ष कोणता होता? सर्जाच्या जीवनातले संघर्ष सगळेच जवळ जिथं जाऊ तिथे संघर्षच केले त्यांनी. असं काहीच नाही का कुठे त्यांनी आम्हाला निराश केलेत. 2-3 मैदानात कोणतरी काही आता नवीन पद्धत झाली सट्ट्याची. सट्ट मैदानावर सुद्धा सट्टा लावता येतात. आणि सट्टा लावल्यानंतर ते बाजून जर सट्टा लावला काही करणं कसं काय करायची उंगली करायची ती करून 2-3 वेळा आम्हाला निराश झालेला आहे. म्हणजे त्यांनी नाही केला आम्हाला, पण पब्लिकनी किंवा ते सट्टवाल्यांच्या मला झालेलं आहे. बाकी असं कुठे त्यांनी निराश कुठेच केला ना आजपर्यंत. पण ही महबूब बरोबर आणि सुलतान इथे आपली पळाली ती चिंचोलीला. ती गाडी पण आपल्या मुंबईमध्ये 2 वर्ष कोणाला नेली नव्हती. माझी इच्छा होती काही गाडी धराची म्हणून. तर त्यावेळी आम्ही ती गाडी पकडली नंतर तेव्हा शर्यतींना बंदी होती. आणि शर्यतींना बंदी असल्यावर सुद्धा पोलीस शर्यती करून देत नव्हते. आम्ही शर्यत ठरवली, सकाळी लवकरच गेलो शर्यत करायसाठी. तिथे गेल्यानंतर पोलीस आलेच शेवटी. आल्यानंतर मग इकडे पलापल तिकडे पलापल अशी झाली होती. पुन्हा पोलिसांना आम्ही जाऊन दिले आणि मी बोललो शर्यत कराल तर आजच करायची. पुन्हा चान्स मिळत ना, कारण ते कोणाला भेटत नव्हते. कारण ते काय करायचं फाटी फिक्स पकडूनच होते. तेच फाटीला करायला तर आम्ही करू, दुसरीकडे येणार नाही, तिकडे येणार नाही. मी बोललो आजच करायची. 2-2:30 वाजले आणि पोलिसांनी जाऊन दिले. आम्ही शर्यत केली आणि ती गाडी मारली होती आम्ही. त्याला 3 महिने पावसाळ्यात बिलकुल त्रास देत नाही बैलाला. पूर्ण आरामावर बैल 3 महिने त्याला काढत नाही. आता सुद्धा काढणार, पवनी सुद्धा मी देत नाही त्याला. 3 महिने आता त्याला पवनीला आम्ही कालपासून म्हणजे स्टार्ट केलं. दादा म्हणजे आता मागच्या महिन्यापूर्वी म्हणजे बहुतेक जणांना वाटलं की आता विष्णू शेठ संपला, यांचा सर्जा संपला. सर्जा म्हणजे गुलाबात नव्हता भेटत सर्जाला. बरोबर. बहुतेक चर्चा चालू होती की सर्जा आता संपला, वापस उभा राहू शकत नाही. पण काय सांगाल ते कालाबद्दल? ऍक्च्युली कसं होतं माहिती का, जवळ त्याला 10-11 वर्ष पळाल्यानंतर आहे ना तो थोडासा पळायला कमी आलता एक पिरियडला. तर आम्हाला बी वाटलं की आता वय झाली बैलाची, आता पळायला कमी येईल म्हणून आपण पळायला बंद करू. तो 1-1.5 वर्ष आम्ही त्याला पळायला बंद केला होता. पळायला बंद केल्यानंतर वापस इथं आम्ही घराजवळ अशी फेरा टाकासाठी एक फाटी बनवली. ते फाटीवर न्यायला लागलो त्याला, तर तो जरा येस करायला लागला. त्याच्यानंतर वडिलांनी त्याला इथे घेऊन गेले बदलापूरला, मैदान होता तिकडं. तो बोलतो घरात बसल्यापेक्षा 2 बैल 1 बैल न्यायचा, तर त्याला पण टाकून नेऊ. त्याला तिकडे फेरा टाकायला घेऊन गेला तर बैल तिथं खूपच पळाला एकदम. पुन्हा त्याला स्टार्ट केला आम्ही पळायला. आता ती म्हणजे महबूब आणि मथुर शरद झाली, त्यानंतर सर्जा जरा गुलालच नव्हता भेटत दादा. त्याच्यानंतर गुलाल असा भेटत नव्हता की काही गोष्टी चुकी आमच्या पण होत्या. बैलाची वय झाली होती. 4 दिवसात बैल, 3 दिवसात बैल. आमचा बैल रोज निघायला लागला मैदानाला. त्याच्यामुळे काही मैदान आम्ही पण गेलो नव्हतो. आमचे भाऊ आम्ही सगळे नाराज झालो वडिलांना आमचे. एक दिवशी 8 मैदान असला बैल काढायचा, एक दिवशी 8 मैदान असला बैल काढायचा. त्याला पण काहीतरी होतं, त्याची वय झालेली आहे. जवानीमध्ये आणि म्हातारपणी या वयात तो गाड्या समजा टॉपच्या गाड्या काढतो 1 नंबरच्या, तर त्याला 4 दिवसाचा 5 दिवसाचा आराम बी पाहिजे होता. तर ते आराम द्यायचं ते नव्हतं. जसं बैलामध्ये जसं होप्स आहे तसं आमचे वडील आता ते पण म्हातारे झाले, तसं त्यांना पण होप्स समजायचा. त्यांना मैदानात गेल्याशिवाय त्यांना चैन नाही. त्याच्यामुळे थोडासा आम्हाला त्याने नाराज केलं. तर त्याच्यानंतर ते काही ऐकले ना, मग थोडासा आम्ही पण त्रास हे केला ना. तर बैलामध्ये आज बी धमक तीच आहे. तर आजही टॉपची गाडी मारायला तो आजही बसले, आम्हाला असं त्याच्याकडनं अपेक्षा आहे. बघूया आता या वर्षीचा काय करतो, अजून तो सांगतो का मी आहे तयारीत. बघू तुमच्याकडून काय आता सर्जाकडून काय अपेक्षा तुम्हाला? सर्जाकडनं अपेक्षा अशी की 2 नंबरची गाडी सुद्धा त्यांनी काढली तरी आम्हाला भरपूर झाली, पण त्याची अपेक्षा अशी आहे की मी 1 नंबरला बी आज बी खेळलो ना असं वाटतं. त्याची शकलवंदल तर तो बोलतो की मी 1 नंबरला आज बी खेळायला तयार आहे. फक्त एवढाच आहे की त्याला हप्त्यातनं जर एक वेळा काढला तर तो आजही 1 नंबर मध्ये खेळायला तयार आहे. त्यांना बोलतात की विष्णू शेठचा नाद नाही करावा, तो म्हणजे लोक मला सोडतच नाही. कसं होतं माहिती का, जवळजवळ तुम्हाला सांगतो डोंबिवली भागात लोकांनी शर्यती पण करायला लावले ते आम्ही. कारण आम्ही एकदा त्याला हरवला तरी आम्ही थांबत नव्हतो. कारण ते लोकांनी आम्हाला जेव्हा आमची बैला छोटी असताना आमच्यावर जबरदस्तीने 2-2, 3-3 वेळा गाडी हरली तरी आमच्यावर फिरवायचे. तेव्हा काय होतं, हांड्या बादली बक्षीस चालायचे. ज्यावेळी आमची गाडी लागली तर आमचे वडील काय ऐकत नव्हते. एक ना 5-5, 6 वेळा त्यांच्यावर गाडी फिरवून त्यांचा शोक जवळजवळ बंद करायला लावलेला होता आम्ही सुद्धा. बहुतेक जण बोलतात की विष्णू यांनी भल्या शोक बंद करायला लावले. बंद केलं पण बंद केलेले आहेत आम्हाला, आम्ही सांगतो ना तुम्हाला. 2 घोड्यांपर्यंत आम्ही खेळलोय आजपर्यंत. 2 घोड्यांशी बैलजोरी कोणीच खेळला नसेल. मुंबईमध्ये जर नसेल खेळला, बाहेर कुठे खेळला असेल तर माहिती, पण आम्ही 2 घोड्यांबरोबर खेळलेलो आहे. आता किती धावणे बैल तुमच्या? आता धावणीला आपले 3 बैल आहेत. कोणती? सर्जा आहे, डिस्को घाटावर होती, आणि एक वासरू घेतला. ते वासरा करणे काय अजून जेव्हा पळेल त्याच्यावर हे करू. आणि एक आम्ही आता सोन्या म्हणून बैल घेतलेला आहे नाशिकच्या बापूंचा. अजून आता तो मुंबईला जेव्हा येईल, कारण कसं वरती तो पळतोच समजा, तो मुंबईला काय करतो अजून आपण त्याला बघितलं नाही. जेव्हा येईल तेव्हा समजेल आपल्याला. नवीन वासरू घेतलंय का? नवीन वासरू. असा कोणता तुम्ही बैल बघता का की तो सर्जा जागा भरून काढेल? सध्या एवढी जागा भरून करायला आमच्या जीवनात बैल नाही भेटणार, नाही भेटू शकत नाही.
किती बी आम्ही काय केलं तर न भेटणार. कारण 16 वर्ष जो प्रवास त्यांनी जो आम्हाला दिलाय तो कोणीच बैल देऊ शकत नाही, दुसरा बैल कुठला. हा का सर्जा आता डिस्को करून काय अपेक्षा असेल तुम्हाला? डिस्को करणं अपेक्षा बघा, मधल्या पिरियडला डिस्को असा पलत होता का डिस्कोची गाडी कोणाला पकडायचा येच नव्हता. पण मध्ये मध्ये त्याच्या पायाला जसा संधी वातासारखा प्रॉब्लेम झाला हा. त्याच्यामुळे तो थोडा पलाला कमी आलता. आणि पुन्हा पहिल्यावाला बी तो जरा थोडासा आहे ना 2-3 वेळा दुसऱ्या बैलाने त्याला मारायला आल्यामुळे तो बैलाला मारायला जात होता. हा लोकांना वाटलं की सगळे बैलांना मारायला येतो म्हणून त्याला कोणी पैरा देत नव्हता त्यावेळेस. डिस्कोला ज्यावेळी डिस्कोला पैरासाठी लोकांना असा रोजचे 10 फोन का डिस्को पैरायला द्या हा. त्यावेळी आम्ही इथे फेऱ्याला सांगायचो ना सर्जा घाला, तर त्यावेळी सर्जाला असे सांगायचे की सर्जाबरोबर फेरा नको, हा. सर्जा संपलाय. सर्जा संपलाय. हा नंतर अशी एक वेळ आली वापस पुन्हा त्याने आणली हा. तर सर्जाला रोज मागायला 10 लोक येत होती अशी होती. दादा आता सर्जा डिस्को हे पळताना दिसणार का आपल्याला? हो व्यवस्थित पळणार गाडी अख्खी 100% पळणार स्वतःची गाडी पळणार. काय मग कोणाला पब्लिकनी कसं काय नियोजन बसेल? पब्लिकला डिस्को पळतं. हा का सर्जा कधी पब्लिकला आम्ही टाकलाच ना आजपर्यंत, पब्लिकला डिस्कोला टाकलेला आहे. या अगोदर पळाली गाडी ती? हो पळालेली आहे. यावेळीच आम्ही लॉकडाऊन मध्ये आम्ही जेव्हा हे होता त्यावेळीच आम्ही यांची गाडी मारली ती आणि एक दुसरा आपले फिरण्याचा गजा वगैरे त्यांची गाडी मारली त्याने. ती अख्खी गाडी आमची स्वतःची टाकली कारण ती दोघच्या सर्जाची एक गाडी मारली होती. ते दोघे एकमेकांना मारत नाही का मग? नाही मारत नाही, असं काहीच मारत नाही. लोकांची विषय आहे ना की तो मारतो बैलाला असा होता. नाही तर डिस्को आज मैदानाला निघला तर डिस्कोचा जसा सेलिब्रिटी सारखा त्याला जर बघायला आज बी पलो ना पलो त्याच्याकडे लोक बघायला किती येतात बघा तुम्ही मैदानाला उतरल्यावर, कारण एवढं दिसायला येत. रुबाब जाम भारी आहे. हा रुबाब जाम भारी. किती जाते डिस्को? आता डिस्को या वर्षी 7 होईल 14 आहे अजून. हा मी विष्णू पाटील खेळाडू आहे. अड्ड्यात गेल्यानंतर मी नाव दिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही खेळाडू आहे, तुम्ही कोणाची गाडी मारली तर तुम्ही दपून राहू नका. अड्ड्यात आल्यानंतर मी नाव द्या, आम्ही खेळायला कोणाशी बी तयार आहे. गाडी मारल्या कोणी बैल घेऊन येतो गाडी धरासाठी, तुम्ही त्या माणसाला चान्स द्याच नाही. म्हणून यो खेळ खेळू नका. मी जसा खेळतो तसा तुम्ही खेळा. बाबा आता तुमचा पुढचा प्रवास कसा असेल सर? बघू आपली म्हणजे बैलांच्या हिशोबावर आपण खेळू ना, पण नाव दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही. असं आहे, तुमचा जपून राहणार नाही. तुमचा प्रत्येक अड्ड्यामध्ये नाव बिंजोडला हो बिंजोरला नाव आहे, प्रत्येक अड्ड्यात राहतो नाव. आरोजी तो काही भाऊ हो माझी बैल माझं पलाला त्या पोझिशन मध्ये तर मी नाव देणारच आहे पुढच्या वर्षी पण. हो तुम्ही खेळता मी खेळता तसा तुम्ही केला. दादा तुमचा सर्वात आवडता गाडा मला कोण की त्याच्यासोबत तुम्हाला शर्यती घ्यायला मजा येते? तसं आमच्या आवडता सर्वात बघायला गेला तर कृष्णा कटेकर भंगारपरचा. 10 वेळा जरी शर्ती झाल्या तरी प्रेमात शर्ती करायच्या, मजा करायची आपली व्यवस्थित, काही असं टेन्शन नाही. तसं शर्यतीमध्ये खेळायला बघायला गेला तर कृष्णा शेठ भंगारपरचे आपले जे आहेत ते, पंढरी शेठ फडके, जयेश पाटील सोनारपाड्याचे, हे सगळे म्हणजे अशा आनंदाने सर्व शर्यतीत करतात असं मजा म्हणून. असं आता कसं झालं माहिती आहे का, ऍक्च्युअली पैशाचा हे झाल्यामुळे ना काही लोकांना हार सहन होत नाही. आणि ज्याने हार सहन होत नसेल त्यांनी मैदानात कोणीच खेळूच पण नका. मी सांगतो तुम्हाला बैलगाडीमध्ये ज्याला हार सहन नसेल मग चिराचरीमध्ये जर शर्ती केली, आज एवढ्या वर्षात आपल्याला शर्यतींना हे मिळलेलं आहे, तुम्ही जर हार जर सहन होत नसेल होत ना चिराचरी करत असेल तर तुम्ही मैदानात खेळूच नका कोणी. दादा तुम्हाला घरच्यांना काय सपोर्ट आहे बैलगाडी क्षेत्रात? घर आणि गब्बरला ते बैल होता याजा देवरूमचा होणे होता. पोलीस आम्हाला त्याही काय केला माहितीये का, गाडी सोडतच नाही. आमच्या बैलाला वजीर बैल होता कोलीकोपरचा, तर त्यांना वाटलं का पब्लिक कमी झाली तर वजीर बाहेर जाईल आम्ही जिंकू ही शरत. तर ते गाडी सोडत ना गाडी मध्ये त्यांच्याशी आमची भयस पण झाली की तुम्ही गाडी बिंजोरची गाडी पहिले सोडतात लोक, नंतर दुसऱ्या गाड्या सोडतात. ते गाडी थांबवून ठेवली, सोडतच नाही. त्यांचा ड्रायव्हर सुद्धा उठायचा ना मुद्दाम दुसऱ्या गाडीवर जाऊन बसायचा. तर मला असलं आम्ही ठीक आहे बोलू, याने जसं करतो तसं करू द्या गाडी सोडली. कारण आमचा बैल जो सर्जा आहे एवढा भरोसा आहे का किती महाराष्ट्रामधनं कोणाचाही बैल बाहेर जाणार असेल त्याला हा बैल बाहेर जाऊन देणारच नाही. भले एक उडी कमी पडेल पण बैल फाटीतच खेचून घेणार. हा तेव्हा आमची गाडी सुटल्यानंतर आमची गाडी निम्म्यापर्यंत जी गाडी आमची 2 चक्रांनी मागे पडली होती गाडी. ते चांगलं फटकं गुलाब उरतच चालले एकदम असं. तर पुढे 2 चक्रीच्या वरती त्याने अंतर केला होता बैलांनी. तेव्हा आम्ही समजलो की बैल आता कोणाला ठेवत नाही. मग तुम्हाला बोललो ना मधल्या पिरियडला थोडीशी चूक आमची हीच झाली की आमचा बैल 2 दिवसात निघाला पलाला रोजचा, म्हणून बैलांनी किती पलावा तर थोडासा बैल कमी आलता पलाला. आता दिवाळीनंतर आता आपल्याकडे शर्यती चालू होतील तर तेव्हा सर्जाचं कसं नियोजन असेल तुमचं? सर्जाचं नियोजन असेल असं पहिला का आता पवनीमध्ये बैलाला आता पवनी चालू केली. पवनीमध्ये बैलाला आता आम्ही एकदम कव्हर करू, फेरा टाकू. आम्ही आमच्या अंदाजान बैलाला किती पळते, आमचा बैल फेऱ्याला कमी पळते तरी आम्हाला वाटला की एवढा पळाले म्हणजे बैल आपला पळत, तेच मापान आम्ही बैल करू.
असं नाही का आम्हाला अपेक्षा त्याच्याकडनं की 1 नंबरची शर्यत होईल आता पण त्याला. हा बघू काय देतं आम्हाला तो आज पुन्हा आनंद किती देऊ शकतो काय म्हणजे मध्ये असे होतात कोणा जरी बैलाला हुसकी देणार जी याची गाडी हारासाठी उलटे साईडला राहतात हे करतात ते करतात असं सट्टा करतात आणि बैलांना मारहाण करायचा होता. आणि तेव्हा सुद्धा उपट टाकल्यानंतर गाडी देवडगरावर गेलेली होती. हा पण ते शेवटी बघा आम्हाला तिथे आम्हाला न्याय मिळालाच नाही बघायला. हा आमच्या बैलाला तिथे न्याय जो मिळाला पाहिजे होता तो न्याय तिथे मिळाला नाही. हा. ठीक आहे काही गोष्टी समजा नाही तर मग आता ती जिंकली असती तर टोपची गाडी आणिच मारली असती. टोपची गाडी यांनीच मारली होती. तुमच्यावर तो अन्याय झाला. अन्याय झालेला आहे त्याही नाही केला पण आता बघा पब्लिकने अन्याय केले म्हणजे पब्लिकने सट्टेवाल्यांनी केले कोणी केले त्यांची बाजून केले आम्ही त्यांना नाही बोलू शकत. हा पण अन्याय झाले आणि काठीने मारलेला हा व्हिडिओ मध्ये सगळ्यांना डिक्लेअर आलेला ना. मग आमच्या साईडला काठी मारलेली कोणी दाखवावा आमच्या बैलाला कुठली काठी मारले का हुसकावणी केली ते कोणी दाखवावा आज पण. त्यांना काही लोकांसारखं कोणी सांगतो आम्ही खारीक घातले काजू घातले ना बदाम घातले काही लागत हा. नाही सर्व खोटं आहे. हा तुरीची डाळ असतो जो भड्डा असतो तो खायला घालतो हा आणि मका आमच्या शेतामध्ये पेरलेला असतो तो मका आम्ही टाकतो खायला बैलाला. हा तेल तूप समजा देतो आम्ही हप्त्यातनं 15 दिवसातनं बैलाची क्वालिटी बघून पाहिजे जर आपल्याला वाटलं डाऊन झाले तर आम्ही तेल वगैरे देतो. हा. बाकी कोणी सांगता आम्ही काजू गाय केले लाडू बनवले ना चारले काही नाही हो असं काही नाही. मका अशी कणसा वगैरे आम्ही टाकतो नाही तर काही याला सांगतात मी बघितले बरेच आहे ना आम्ही खारीक आणि ते मग मिश्रण करतो आणि मग ते लाडू चारतो अहो ते काय आता माणसं आहेत का समजा. दादा सर्जोबत कोणकोणती बैल पळाली. सर्जा सोबत आता तुम्हाला सांगतो मी जास्त बैल पळाला आमचे रुपेश ओवल्याचे जे आहेत हा मुंगाजी हा. तो बैल जास्त पळाला त्याच्यानंतर महेश भाऊ नाशिकचे होते हा तो मोठा सर्जा एक होता आमचा. हा म्हणजे मुंबईमध्ये जी सर्वात पहिला गाडी लक्षाची मारली असेल ती त्यांनी मारली मोठी लक्षाची. मोठं लक्षात घ्या. हा तो सर्जा पळाला आमच्या सर्जा बरोबर. त्याच्यानंतर फेना बेवंडेची ती सुंदर पळाला हा अशी भरपूर गाला वजीर पळाला वजीर पण जास्त पळाला. इंदोरीचा वश्या म्हणून होता हा तो पळाला सलग 2 वर्ष बैला बरोबर. जब्या पळाला जुईचे आमचे भास्कर मामा आहेत त्यांचा जब्या म्हणून. तसं बघायला गेला तर 2 वर्ष मुंबईमध्ये टॉप जो बैल पळत होता तो जब्या एवढा बैल कोणाचाच पळत होता. हा माझा सर्जा आज बी एवढा पळतो तरी मी सांगू शकत नाही की माझा सर्जा तेवढा पळत एवढा बैल तो पळत होता. जबे का. जब्या पळत होता ज्यावेळेस त्यांनी पंढरी शेटला 11 लाखाची शर्यती जिंकून दिली हा ती निवड जब्यानी शर्यत जिंकून दिलेली आहे. पंढरी शेटचा बादल त्याच्याबरोबर पळाला नाही पळाला म्हणून ना एक बैलात होत नाही पण अख्खी गाडी उचलून आणायची ताकद त्या जब्यामध्ये होती. हा का माझे नाव पडते. कुठली हे आता तुमची गाडी पळते. ही माझ्या भावाच्या नावानं पळतंय. माझे भाऊ होते मोठे त्यांचा ऍक्सिडेंट झाला हा. कैलास अशी किशोर विष्णू पाटील या नावाने गाडी पळते. हा का कोण असतो. ड्रायव्हर जास्त करून गाडीवर बाबूच असतं. हा बाबूचे नंतर काही थोडे ज्ञानीनी पण गाडी पळवलेली आहे. हम्म. बाकी एक अरुण ड्रायव्हर म्हणून आहेत आपले माहिती आहे तिथले चिंचिवलीचे. तुम्ही त्यांनी जास्त पळवलेली आहे. गाडी पळवत येत नाही का जास्त? नाही असं काहीच नाही. कसं माहिती आहे का आता काही गोष्टी काही लोक बोलतात ती ड्रायव्हर नका बसू तो बसू मध्ये मनात उलटा हे होतं. हा कारण आता मधल्या पिरियडला आमचा ड्रायव्हर आम्हाला चांगला भेटला होता नितीन गवली म्हणून. हा त्यांनी बैल थोडा ब्रेक असताना गाड्या 2-3 आमच्या कारल्या व्यवस्थित आणि आम्हाला वाटलं का आता ही गाडी कारेल व्यवस्थित लागल्या म्हणून. तर त्याच्या दुर्दैवाने त्याच्या गाडीतनं परून पायाला दुखापत झाली तेव्हापासून मग तो ड्रायव्हर कॅन्सल झाला नाही तर त्याच्या कारण हार नव्हती आम्हाला. मी सध्या सांभाळ असा करतो की आता ही सगळी पोरं कामधंद्यावाली पोरं आहेत. हा आता प्रत्येक जण प्रत्येकाचा कामधंदा करूनच बैलासाठी येतात कारण त्यांना शर्तीची आवड आहे म्हणून ते सगळेजण इथपर्यंत येतात. हा आणि हा बैल असा आहे का त्यांनी एवढ्या म्हणजे यंग जनरेशनची जी मुलं आहेत त्यांच्या मनावर राज्य केलेला बैल आहे. हा आणि एवढा वय असताना त्यांना पण काहीतरी वाटतं का या बैलाच्यात काहीतरी धमक आहे म्हणून बैल एवढ्या वर्ष 16 वर्ष झाली पळतोय म्हणून त्याच्यासाठी ती पोरं सगळे काम धंदे करून आता बोला दुपारची आता मोस्टली आपल्याकडे शर्ती दुपारी चालू होतात. होय. तर सगळे सकाळी येतील 11-12 वाजता बैल धुतील बितील आणि मग बाबाच्या बरोबर ते सगळेजण शर्तीला निघतात. आणि मग शर्तीमध्ये गेल्यावर कसं असतं आता हे बिनजोडचा खेळ खेळतात. बिनजोडचा खेळ खेळतात का त्यांचा सगळा खेळ असं असतं का नाव देणं आणि नाव फिरवणं हे बिनजोडचा खेळ आहे आपल्याकडे. तर ते नियोजन सगळेजण तिथे बसून सगळं तिथे बैलाजवळ बसून तिथे नियोजन करणार का बैल आता आज याच्यावर गाडी फिरवायची उद्या त्याच्यावर गाडी फिरवायची का शर्यतीत गेल्यावर कसं करायचं तो नियोजन ही सगळी पोरं करतात. आता तुमचं आणि बाबाचं नातं कसं आहे. आता बाबाचं आणि आमचं नातं एक आता मुलासारखेच आहेत आम्ही कारण बाबा आता आमच्या सोबत आता एकदम फ्रेंडली राहतात. कारण बाबाचा आता स्वभाव आम्हाला माहिती आहे कसा आहे ते. आता ते त्यांचं ना आमचं स्वभाव म्हणजे असं आहे का ते नेहमी कधी भेटलो का इथेच नाही बाहेर पण कधी भेटलो काय केलं विचारतील अड्ड्यात पण विचारतील का आज कसं करायचं काय करायचं म्हणजे वयाने ते मोठे आहेत आमच्यापेक्षा तरी पण काही गोष्टी अशा आहेत तर ते आम्हाला पण सांगतात का आज कसं करायचं कसं नियोजन करायचं ते पण आम्हाला विचारतात.
आणि असा जर एखादा चकडेवाला जर एवढा मोठा चकडेवाला जर अशा गोष्टी जर आम्हाला सांगत असेल तर आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की आम्ही या बैलासाठी आणि अशा मालकासाठी आम्ही प्रत्येक अड्ड्यात येतो म्हणून. आता तुला सर्जा मारतच नाही, तुझा सर्जाचं काय नातं आहे? सर्जाचं माझं बालपणीपासून नाते, तो जो छोटा होता ना तेव्हापासून मी सांभाळतो त्याला. हा का? माझ्या भावासारखा आहे सर्जा. हा का?